काय करते शुभे? चालली तयारी बॅग भरायची. कसली? एवढं लवकर सोडून चालली काय? हा, हा? सोडून कशात जाती? अरे आता घरचं झालं, पाहुण्या रावळ्याचं तोंड पोळ्या झाल्या, आता कामाचं पण बघितलं पाहिजे ना. कसलं काम आहे तुझं? काम आता ट्रेनिंग आहे, ट्रेनिंगला जायचंय 15 दिवस. कसलं ट्रेनिंग? ट्रेनिंग आहे, दाखवील पुढच्या व्हिडिओ मध्ये कसं काय ट्रेनिंग आहे काय ते. कुठे आहे ट्रेनिंग? नागपूरला आहे 15 दिवसाचं. नागपूरला होय. तर आता त्याची तयारी चालली आहे, बॅग बिग भरती. हा घरचं आवडलंय सगळं आता. तुम्हीच तर इथंच असाल ना, हा. त्यामुळे आता मग माझं आवरलंय आता सगळं. आता बॅग भरायची, संध्याकाळी ट्रेन आहे. आता चालले 8 दिवस झालं घर बीर हे पाहुणे. कशाला चालवलंय? हा, हे कशाला? खायला. ट्रेनिंगला चालली, खायला चालली तू? ट्रेनिंगला खायला लागत नाही का? हा? ट्रेनिंगला खायला लागतं ना होय. मग. ओके. हम्म. चला मग आता बॅग भरू आपण. करा मला मदत. त्या बॅगेत काय? त्याच्या बॅगेत ट्रेनिंगला लागणारे कपडे. हा? ट्रेनिंगला लागणारे कपडे, शूज असं. चालली आता तयारी. माणसांना लावले आता कामाला थोडस बॅग बिग भरायला. काय करता हो? पाठवून देतो रे. इतक्या लवकर पाठवून देता? कंटाळा काय मला? पार्सल पाठवतो, पार्सल. हा? पार्सल भेज रहा हूं मैं. किती किती आनंदात बॅग भरताय माझ्या. पार्सल भेज रहा हूं नागपुर को. नागपूरला. सगळं सामान काढलंय आता, फक्त आता बॅगेत भरतो. हा. मग काय? बॅग भरून झाली आता. जरा बसली स्वयंपाक करत, चपाती भाजी. मला पण न्यायला होईल, तुम्हाला पण होईल ना खायला संध्याकाळी. कितीला ट्रेन आहे तुझी? 8:30 वाजता ट्रेन आहे माझी. कुठून? सीएसटी वरनं, पण आता पनवेल वरनं जायचंय ना. ओके. लवकर जायला लागेल, 1-1.5 तास तर लवकरच जायला लागेल. म्हणलं जरा लवकर उरकून घ्यावं, म्हणलं काय राहिलं बिलं तर थोडं व्यवस्थित बघून घ्यावं. उतरणार कुठं? नागपूरला. नागपूरलाच उतर, दिल्लीला नको जाऊ. दिल्लीला कशी जाईल? ईडी समजताय मला. आहे म्हणल्यानंतर समजायचे काय? बघायचं काय. काय केली भाजी? भाजी केली सांडगे. हे बघा. केली का? हा, तुम्हाला पण ठेवील थोडीशी, आणि मला घेऊन जाईल वाईच. आमची आई पहिली चलील जाताना सांडग्याची भाजी बनवून द्यायची आम्हाला. ओके. कारण खराब होत नाही, सांडत नाही, म्हणजे पातळ होत नाही ना, अशी मस्त होती. हा हा. त्यामुळं आता आई नाही, आता आपलं आपल्यालाच बनवून न्यायला लागते. चालतंय. हा, लवकर माघारी बिराडाव जायचं आपल्याला. आता इथलं झालं की तिकडलं झालं की बिराडा जायचंय का? लवकर माघारी ये, बिराडाव जायचे. जाऊ, येते माघारी. चालेल चालेल. झाली तयारी आता. चाललो आता बॅगा घेऊन पनवेल स्टेशनला जायचं आधी, मग तिथून पुढं सीएसटी ट्रेन पकडून सीएसटी ला जायचं, मग तिथून एक्सप्रेस आहे. आता बॅगा बिगा भरल्यात, डबा भरलाय, सगळं आवरलं इथलं पण, आणि निघालो आता, चाललोय. चला. पनवेल लोकल मध्ये बसलोय, सीएसटी ला जाणार आहे तिथून. हे बघा, जागा तर नाही भेटली आम्हाला, उशीर झाला यायला. हे तांबे डुलत चाललाय. बॅगा ठेवून दिल्या तिकडं, 2 बॅग आहेत. आता हे मला सोडतील आणि जातील परत माघारी पनवेलला. ते बॅगा वगैरे चेक केल्या आणि आता जातो. ट्रेन कुठं लागले, कोणत्या प्लॅटफॉर्मला बघतो, आणि तिथं मग अजून अर्धा तास आहे ट्रेन करायला.
मग हे परत जातील लोकलनी पनवेलला. चला आता तिथं आमच्या सोबत जे येणार आहेत ते पण आलेले आहेत लोक. भेटले आता ट्रेन आम्हाला, सीट पण भेटले. आमचं कुठं होतं ते, बॅगा वगैरे ठेवून आता आम्ही बाहेर थांबलोय. थोड्या वेळात निघालच ट्रेन. जाऊ का? खुशी खुशी बाय करताय का दुःखात? हा 15 दिवसासाठी चालली मी. 15. घरचं नीट करायला ना सगळं एकदम टाकड. सकाळी पोहोचले आता 8 वाजता. तुम्ही कसं जाणार? चालत. बसली आता ट्रेन मध्ये. मस्त असं झोप झाली. आता उठले, काय माहित कुठं पोहोचले माहित नाही. आता बघू नेक्स्ट स्टेशन कोणतं येते. 7:30 वाजलेत. आता अजून 1 तासाने पोहोचेल मी नागपूरला. आता नागपूर स्टेशनला सकाळचे 9:45 वाजलेत. आणि आता इथून ऑटो पकडून मला जायचंय ट्रेनिंग सेंटरला. तर आता जाते मी. दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जायचंय मला. इथून इथं सगळं वेगळं वेगळं दिसतंय, काय समजत नाही. मेट्रो आहे नागपूरची. बघू आता, एकटीच आहे आता, जाते. नागपूर स्टेशन. रिक्षाचा वेट करतो. इथं आज कष्ट चाललेत रिक्षात सामान बसवायला, खास करून सिद्धीचे. सिद्धी इकडे बघ. तर फायनली आम्ही पोहोचलोय कुठे? राष्ट्रीय अग्निशमन सेवा अकादमी नागपूर. इथे NFS आहे. सगळ्यांनी बॅगा खाली घेतल्यात रिक्षातनं. आता इथून आम्ही आज जाणार आहे. ही सिद्धी, हे बिजले सर आणि ही श्वेता, मुंबई फायर ब्रिगेड, आणि मी पनवेल फायर ब्रिगेड. अशा पद्धतीने इथे पोहोचलोय आम्ही, जिथे सगळ्यांची स्वप्न असतात पोहोचण्याची. तर फायनली तिथे आलोय.